नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही बघू शकता आपल्याकडील आफ्रिकन बोर शेळ्या. आपल्याकडे फर्स्ट जनरेशन, निमकर लाईन, फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन आणि फुल ब्लड अशा सर्व क्वालिटीच्या शेळ्या आपल्याकडे. नवीन शेळीपालन चालू करत असताना जास्त इन्व्हेस्टमेंट न करता आपण छोटीशी सुरुवात मेल आणि फिमेल यापासून देखील करू शकतो. तुम्हाला आपल्या फार्मवरील क्वालिटी कशी वाटते ते नक्की व्हिडिओमध्ये कळवा कमेंटमध्ये. फार्म चालू करून आपला एक 5 वर्ष झाले. आपला बरेचसे अनुभव या शेळीपालनमध्ये आलेले आहे. आपण सुरुवातीला एक मेल आणि एक फिमेल घेऊन सुरुवात केली होती. नंतर आपला जसा अनुभव येत गेला तसं आपण शेळ्या वाढवत गेलो, विक्री करत गेलो आणि खरेदी विक्री आपल्या एखाद्या वेळेस गरज पडली पैशाची तर आपण विक्री पण केलेल्या आहे शेळ्या. आतापर्यंत आपण भरपूर अशी विक्री केलेली आहे आणि ह्या नवीन आता फर्स्ट, सेकंड, थर्ड जनरेशनच्या नवीन फिमेल आहे. या ज्या मोठाल्या शेळ्या या निमकर लाईनच्या शेळ्या आहे, एक सेकंड जनरेशनची आहे. शेळीपालन करत असताना चारा व्यवस्थापन आणि तुम्ही नियोजन कसे करता हे देखील खूप महत्त्वाचे आहे. हे आपल्याकडील क्वालिटी बघू शकता तुम्ही कशी आहे. हे जास्त पाऊस असल्यामुळे आपल्या शेडमध्ये सुद्धा सर्व ओला झालेलं आहे खाली, शेळ्याखाली. वेळेच्या वेळेवर चारा खुराक दिल्याने शेळ्यांच्या तब्येतीमध्ये सुधार होते. छोटासा फार्म आहे शेतकरी मित्रांनो आपला, जास्त काही मोठा फार्म नाही आहे, पण अनुभव, व्यवस्थापन आणि विक्री होत असल्यामुळे आपला अजून फार्म वाढवण्याचा उत्साह मिळतो. शेळ्यांना आता सकाळचा चारा दिलेला आहे. शेळ्यांना 3 टाईम चारा देत असतो आपण. सकाळी एक वेळेस अगोदर खुराक देतो 7 वाजायला, नंतर 8, 8:30 वाजता आपण खुराक देतो, चारा खुराक, आणि दुपारी पण चारा देत असतो आपण. एक संध्याकाळी तसंच खुराक आणि चारा. आपण चाऱ्यामध्ये 2-3 चारे ठेवलेले, मुरघास, नेपियरची कुट्टी, सुवाबोळचा पाला, जे भुसा असला आपल्याकडे ते देखील असते. कोणाला बोर शेळीपालनाविषयी अधिक माहिती लागल्यास संपर्क करा व एक वेळेस आमच्या मल्हार ॲग्रो बोरगोट फार्मला अवश्य भेट द्या. जास्त पाऊस असल्यामुळे सर्व फार्म शेळ्याखाली ओलं झालेलं आहे, पण आपण लवकर त्यांच्यासाठी काहीतरी बसण्यासाठी पॅलेट किंवा काहीतरी आणू. माणूस हा सर्व जसे अनुभव येईल तसं प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी नवीन सुधार करतो.
धन्यवाद.